देखील अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी पाहायला मिळते। मी सध्या जालन्यातील भारत गॅस या एजन्सी बाहेर उभा आहे आणि सध्या स्थितीमध्ये आज रोजी सुद्धा अशा पद्धतीने जे ग्राहक आहेत ते सध्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी केल्याचं खरं तर पाहायला मिळतंय। आपल्यासोबत या गॅस एजन्सीचे मॅनेजर आहेत, त्यांच्याशी बोलूया। दादा, आजही 5व्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जमली, नेमके काय गर्दीचं कारण असं आहे की आमच्या ग्राहकांना अशी चिंता वाटते की त्यांना घरपोच सिलेंडर मिळणार। ग्राहकांनी जर KYC करून सिलेंडर बुक केलं तर त्यांना घरपोच सिलेंडर 4-5 दिवसात त्यांच्या घरपोच येऊ शकतं। पण आता आम्हाला जो पुरवठा होतोय त्या पुरवठ्यामध्ये 500-600 सिलेंडर येत आहे। त्यातले 500 लोक माझ्या इथं ऑफिसलाच येऊन रांग लावते, मग मी होम डिलिव्हरी कसं करणार? त्याच्यामुळे कोलॅप्स आलं काम। ग्रामीण भागामध्ये बी मोठ्या प्रमाणामध्ये अशी गर्दी पाहायला मिळते। ग्रामीण भागामध्ये 70% लोकांनी KYC केलेले नाही, त्याच्यामुळे तिकडे सप्लाय बंद आहे। सध्या आता या लोकांना व्यवस्थित गॅस पुरवठा केला जातोय। यांना आम्ही सांगतोय की तुम्ही घरपोच गॅस सिलेंडर कशाला इथे येत आहे, पण ग्राहक ऐकत नाही ना। त्यांना आता ईदचा सण आहे, त्याच्यानंतर आता 2 दिवसावर पाडवा आलेला आहे। त्यांना आता 2-4 दिवसानंतर सिलेंडर मिळाला, त्यांचा पाडवा जाईल किंवा ईद जाईल। त्याच्यामुळे लोक गडबड करून इथे येत आहे की बाबा आम्ही तो भरून घेतो। लोकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय का? संभ्रम तर आहे सर, दिवसभर न्यूजमध्ये चालू आहे की गॅस मिळणार नाही, गॅस मिळणार नाही। त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की बाबा सगळीकडे असं आहे तर आपल्याकडे पण तसंच असेल। आता इथे ग्राहकांना 4-5 दिवसात सिलेंडर घरपोच जाऊ शकतं, पण आमचे ग्राहक थांबायलाच तयार नाही। काय आता माझ्याकडे जो पुरवठा होतोय त्याच्यामध्ये ग्राहक जर इथे आल्यावर येऊन उभा राहिला तर मग आम्हाला त्यालाच देणं प्रायॉरिटी। सध्या किती पुरवठा आहे आपल्याकडे? मग आम्हाला जो रेग्युलर पुरवठा येतोय तेवढा रेग्युलर पुरवठा आहे। एक दिवसाचा एक खंड नाही की ज्या दिवशी आम्हाला पुरवठा झालेला नाही। अच्छा, अगदीच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा पुरवठा असताना देखील अशा पद्धतीनं ग्राहकांची गर्दी जी आहे ती सध्या कुठेतरी त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं असल्यामुळे अशी गर्दी सध्या जालन्यामध्ये पाहायला मिळत असल्याचं या गॅस एजन्सी वितरकांकडून सांगण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अजय गाडे, LS मराठी, जालना।